नमस्कार. www.ecity.newsच्या एका अत्यंत वेगवान आणि एक्सक्लुझिव्ह विश्लेषणामध्ये आपण थेट प्रवेश करूया. आज एका अशा प्रकरणाचा आपण पर्दाफाश करणार आहोत ज्याने सगळ्यांची झोप उडवली आहे. प्रकरण आहे नाशिकचा म्हाडा विकास घोटाळा. इथे फक्त कागदपत्रांची अदलाबदल नाही झालीये, तर संपूर्ण सिस्टमलाच अगदी पद्धतशीरपणे अंधारात ठेवलंय. चला तर मग या मोठ्या भ्रष्टाचाराची कार्यपद्धती अगदी मुळापासून समजून घेऊया. आता सध्या प्रशासकीय वर्तुळात सगळ्यात जास्त चर्चा कशाची असेल तर ती आहे या एका ब्रेकिंग न्यूजची. नाशिकच्या नायब तहसीलदाराला झालेली अचानक अटक. विचार करा, महसूल विभागाचा एवढा मोठा अधिकारी थेट फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकतो. ही काही साधीसुधी बाब नक्कीच नाही. यावरून एक गोष्ट अगदी क्लिअर होतीये की हा काही तळागाळातला छोटासा घोटाळा नाही, तर वरच्या लेव्हलच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने चाललेला हा एक खूप मोठा खेळ आहे. या सगळ्या प्रकरणातील सगळ्यात धक्कादायक भाग कोणता माहितीये? तो म्हणजे या गुन्ह्याचा धाडस. म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, ज्यांच्याकडे अधिकृत मान्यता देण्याची महत्त्वाची जबाबदारी असते, त्यांच्याच डोळ्यात थेट धूळ फेकली गेली. कुठलाही कायदेशीर मार्ग न वापरता थेट बनावट नकाशे तयार करायचे आणि याच खोट्या नकाशांवर गृहनिर्माण प्रकल्पांना बेकायदेशीरपणे मंजुरी मिळवायची. म्हणजे ही काही चुकून झालेली चूक नाहीये बरं का, तर ही एकदम थंड डोक्याने केलेली पद्धतशीर फसवणूक आहे. बरं, हे सगळं नक्की कसं घडलं? तर हा संपूर्ण घोटाळा एका अत्यंत साध्या पण भयंकर अशा 2 टप्प्यांच्या यंत्रणेवर चालवला गेला. पहिली पायरी, बनावट नकाशे अगदी शिताफीने तयार करायचे आणि ते अधिकृत सिस्टममध्ये कसे तरी घुसवून द्यायचे. आणि दुसरी पायरी, सिस्टममधल्या पळवाटा शोधायच्या किंवा थेट अधिकाऱ्यांशीच हात मिळवणी करायची आणि त्याच बोगस कागदपत्रांवर म्हाडाची अधिकृत मंजुरी पदरात पाडून घ्यायची. कायद्याला बगल देण्याची ही एक अतिशय गंभीर पद्धत वापरली गेली. आता हा भ्रष्टाचार नेमका कसा आणि किती फास्ट शिजला त्याचा हा घटनाक्रम एकदा बघा. खरोखर थक्क करणारा आहे. पहिल्या महिन्यात बनावट नकाशे यंत्रणेत दाखल होतात आणि पहा, अवघ्या दुसऱ्या महिन्यात या फसवणुकीला म्हाडाची चक्क अधिकृत मंजुरी मिळते. सगळं कसं अगदी स्मूथ चालू होतं. पण मग येतो तो उघडीस आलेला आठवडा, जेव्हा ही सर्व बनावट कागदपत्रे अखेर तपासात पकडली जातात. आणि थेट आजची स्थिती बघा, जिथे राज्याचा एक नायब तहसीलदार पोलिसांच्या कोठडीत जाऊन बसलाय. हा वेगवान घटनाक्रम कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या या भ्रष्टाचाराची थेट साक्ष देतो. आता एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कायदेशीर म्हाडा प्रोटोकॉल आणि नाशिकच्या या बोगस प्रक्रियेमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. खऱ्या प्रक्रियेत अनेक स्तरांवर छाननी होते, जागेची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली जाते आणि कागदपत्रांची एकदम कडक पडताळणी होते. पण या प्रकरणात काय झालं? सर्व नियमांना थेट केराची टोपली दाखवण्यात आली. खऱ्या प्रक्रियेला पूर्णपणे वळसा घालून केवळ खोट्या नकाशांच्या जोरावर ही समांतर आणि बेकायदेशीर सिस्टीम अगदी बिनदिक्कतपणे चालवली गेली. साहजिकच या सर्व कारवाईचा प्रशासनावर काय परिणाम झाला असेल असा प्रश्न नक्कीच पडतो. तर ई-सिटी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार अधिकाऱ्यांचे अक्षरशः धाबे दळणले आहेत. एका नायब तहसीलदाराच्या अटकेमुळे संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात प्रचंड घबराट पसरली आहे. याचा सरळ अर्थ असा की या घोटाळ्याची पाळेमुळे खूप खोलवर रुजलेली आहेत. आता तपासाची व्याप्ती वाढली तर आणखी कोणते मोठे मासे गळाला लागतील या भीतीने अनेकांची झोप उडवली आहे. WWECity न्यूजच्या या विशेष शोध अहवालाचे हे वेगवान विश्लेषण आता एका अत्यंत गंभीर प्रश्नावर येऊन थांबते. मुख्य सूत्रधारांपैकी एक मानला जाणारा नायब तहसीलदार आता पोलिसांच्या कोठडीत आहे. पण जशी जशी तपासाची चक्रे आणखी पुढे फिरतील तसतशी आणखी कोणकोणत्या बड्या अधिकाऱ्यांची किंवा राजकीय नेत्यांची नावे बाहेर येतील. स्थानिक प्रशासनाच्या पारदर्शकतेवरच एक खूप मोठं प्रश्नचिन्ह उभा करणारा हा घोटाळा आहे. आता या प्रश्नाचं उत्तर तर येणारा काळच देईल, पण तोपर्यंत या प्रकरणातील प्रत्येक अपडेटवर कडी नजर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.